हाय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आज तो आहे फायनल दिवस, एंगेजमेंट डे. येस, तर आम्ही सगळे सकाळी 6 वाजल्यापासून उठलेलो आहे. माझी आंघोळ झाली आहे, चेतन आता उठला आहे. तर मी आता जाते शरीर सोबत हॉलमध्ये, कारण की तिचं मेकअप वगैरे स्टार्ट होणार आहे. तर आणि चेतन इथे सगळं सांभाळणार आहे घरी, आणि हे हा सगळ्यांना घेऊन येणार आहे तिकडे. तुमच्यासाठी मी सगळं शूट करणार गाईस. तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही आमच्यासोबत एंगेजमेंट आता अटेंड केलेली आहे. येस. खूप जण म्हणत होते ना, कधी आहे ताईची एंगेजमेंट, कधी आहे. आज आहे, आज. तर चला गाईज, मी तुम्हाला नेते हॉलवर. शरीरचा मेकअप वगैरे थोडं बहुत झाल्यावर दाखवते. तिकडचं घेऊन घेशील, ठीक आहे? येस, आणि चेतन इथलं दाखवणार तुम्हाला. बाय बाय गाईस. आता अशा प्रकारे शरीरची तयारी चालू झालेली आहे आणि आम्ही सगळे आलेलो आहे हॉलमध्ये. ही आहे शरीरची मेकअप आर्टिस्ट नेत्रा. जर तुम्ही परतवाड्यामध्ये असणार तर ही छान मेकअप करते. तुम्ही हिचे मेकअप ब्राईट्स बघू शकता. तर आता शरीरवर करती आहे. तर शरीर कसं वाटतं तुला? मस्त छान वाटतंय? तर चला, आता तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन बघणार आहे या व्हिडिओमध्ये शरीरचं. थांब ना, 1 2 3 1 2 तुम्ही कामं करताना पाहिजे. आता हकलत आहे, झाले काम भाई. बघ, जा म्हणते आता. बसू दे तर आम्हाला इथे. शिवानी प्लीज, हे कुठे आहे? मी काहीतरी बोलतोय ना. बॉक्स कुठे आहे? अंदाज नाही. तो कधी आणणार आहे? तो आता जाऊ ना आम्ही आणायला. इकडेची तयारी चालू आहे गाईस. मेकअप आर्टिस्ट तीन जीजू, एकासाठी तीन लावल्यात आम्ही. अशी झाली आहे नवरी नवरदेवची तयारी, आणि आता त्यांचा फोटोशूट चालू आहे. एकदम सुंदर दिसत आहे दोघं जण पण. गाईस, दाखव शरीव. हाईट मॅच करायला आम्ही काय जुगाड करतोय. दादांची आयडिया आहे. वा 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 वा, एक नंबर. गाईस, आम्ही पोहोचलोय आता हॉलवर. तुम्हाला हॉल नंतर दाखवतो. पहिले तुम्ही माझ्या बायकोची तयारी बघा. सुंदर शिवानी. इकडे जरा, इकडे जरा, इकडे उजेडात दाखव जरा. हा, येस, क्या बात आहे. काय मस्त तयारी केली यार तू. खूपच सुंदर, एक नंबर. बघा गाईज, हा पूर्ण कॉस्ट्युम आहे. जर तुम्हाला याची डिटेल्स पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट नक्की करा. पोस्ट देते थोडी गाईस. येस, खूपच सुंदर शिवानी. येस, सुंदर. आता माझ्या नवऱ्याची तयारी बघा गाईस. माझ्या नवऱ्याला थोडा घाम आलाय बिचारा, काम करून करून. तू पण इकडे ये. हा, छान दिसतो. चांगला उभं राहणं. असं कोण देते पोज? बघा, याला पोज देणं नाही शिकवावं लागतं आता. असा यांनी पूर्ण आउटफिट घातलेला आहे गाईस. कसं वाटतं माझे शूज वगैरे? मस्त, एक नंबर. थँक्यू गाईस, थँक्यू. आता मी इथे उभी राहते, माझा घेऊन घे. गर्मी चालू हो रही है अभी. ये गर्मी समर की वजह से कि है तुम्हारे वजह से थोडंसं वेस्टर्नच लुक ठेवला, कारण की ट्रेडिशनल आता खूप करायचंच आहे, त्याच्यामुळे थोडं वेस्टर्न लुक ठेवलेलं आहे. बट येस. आणि मी काय म्हटलं, मला जे गरमी होतं हे तुझ्यामुळे होतं की वातावरणामुळे होतं, मला कळत नाहीये. मला असं वाटतं तुला मला मला खूप जास्त गरमी होते गाईस. ते आता नवरदेवाचा फोटोशूट चालू झालेला आहे. फोटोशूट करत आहे आम्ही. दोन ठरलेले आहे. येस, आमचे प्रोफेशनल फोटोग्राफर आणि आयफोन फोटोग्राफर दोघांना पण यांच्या मागे लावलेलं आहे गाईस. तुम्हाला मस्त. आता यांचं हे चालू आहे. यांचं छान झाली तुझी तयारी. तर गाईस, दिस इज द डेकोरेशन. सुंदर हे काढलेले रांगोळी. असं एंट्रन्स. गुल्हाने फॅमिली वेलकम्स यू गाईज. लवकर या. आणि इथे पण सगळे बसलेले आहेत. मोठे बाबा काकाची तयारी झालेली आहे. सुंदर, एक नंबर. नमस्कार मंडळी. नमस्कार. आणि इकडे स्टेज डेकोरेशन झालेलं आहे. असं सुंदर असं स्टेज केलेलं आहे आम्ही, मस्त एकदम. सगळे काकूची तयारी, सगळ्यांची तयारी दाखवून देतो. तयारी दाखवा तुमची. नाईस. गुल्हाने साहेबांची तयारी. नमस्कार. स्वागत आहे. स्वागत आहे. आणि योगेश सोलमेट्स आहे, एकदम मेट फॉर इच अदर. शरीर जेवढी रागीट आहे तेवढाच योगेश शांत आहे. तर ते दोघं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात.
आणि मला असं म्हणायचं की लाईक शरू इज लाईक अवर अडॉप्टेड चाइल्ड. तर आता स्पेसिफिकली तिला असा पार्टनर भेटलाय की जसं आम्ही तिची काळजी करतो तेवढाच त्याच्याशी जास्ती उलट काळजी करणारा तिला पार्टनर भेटलाय. सो वी आर रिअली हॅपी की आमच्या फॅमिलीमध्ये असं एक ॲडिशन झालंय की लाईक वी आर व्हेरी हॅपी फॉर द ॲडिशन. आम्हाला असं थोडं वाटायचं की मुलगा कसा मिळणार, छान मिळणार ना, बट आम्हाला जसा पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त छान मिळालेला. खूप बढिया आहे योगेशचा स्वभाव, नेचर आणि शरू तर आहेच लाईक कोण नसते. गाईज नाश्त्यामध्ये आहे आमच्याकडे आलू वंडा. दादा एक आलू वंडा बनव. फक्त आलू वंडा दिसेल, रसा नको टाकशील. दही पण नाही, फक्त आलू वंडा आणि पोहे आणि मिठाई पण आहे कलाकंद. मला व्हिडिओ मध्ये घ्या ना. शिशाची तयारी. हाय शिशा. कॅमेरा चालू केला की काहीच नाही बोलत मग तू. इकडे शिवानीचा नाश्ता चालू आहे गाईज. धपाधप खाणं चालू आहे, धपाधप. काय चला सगळ्यांची तयारी दाखवून द्या पटापट. हाय सगळ्यांना, हाय सगळे हाय करा. करे लड्डू हाय. येस येस साक्षगंध शरीरचं. येस तिला ती तर मेन राहणारच आहे. पप्पा, भूषण, रेवती, मम्मी, काका, साहिल सगळे आलेत. पळत जा आता. चल 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 चल. जा तिकडे पळत. पळून दाखव मला. जा तिकडे. मम्मी बोलवत आहे. जा ना. सोबत आहे आजचे प्रमुख पाहुणे. हाय गाईस. सांग तुला कसं वाटतंय? कसं वाटतं तुला? थोडा नर्वस होतो. नर्वस? हा थोडा म्हणजे होतो आधी, आता फिलिंग बेटर. अरे शरूला भेटून कसं वाटतं? कसं वाटतं शरूला भेटून? शेड्यूलला भेटून आय वॉज सरप्राईज. भाई शी इज लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. सुंदर दिसते. खूप सुंदर तयारी झाली आहे शरूची. तुम्ही बघितलं असणार. आता आमची एंगेजमेंटची तयारी झाली ऑलमोस्ट. आता प्रोग्राम चालू होत आहे. तुम्हाला आम्ही घेऊन येऊ. गाईज ही आहे आमची दादी अम्मा. दादी अम्मा दिसत आहे आज तो पूर्णपणे. दादी अम्मा हे बघ, केस पण तुझी दादी अम्मा सारखं झालेले आहे. हे पाडशील माझ्या ड्रेसवर. चल ठेवते. मस्ती करते नुसती. चल जा. मस्ती कशाला करताय? मस्ती कशाला करताय तू? मस्ती का करते माझ्यासोबत? मस्ती करता माझ्यासोबत? पडेल ना. अरे ते पडेल ना माझ्याच्यावर. भाई ऐकायलाच रेडी नाही. ऐकायलाच रेडी नाही. शिशा खूप मस्तीखोर झाली आहे तू. खूपच मस्ती. तेव्हा फंक्शन चालू आहे. तेव्हा शिवानी शिवानीकडे सुंदर दिसतं गाईज. खूपच सुंदर दिसतंय. हो बाय गॉड. शरीरची पूजा चालू झालेली आहे इथे. सांगितलं कॅटर्स वाल्यांना सांगितलं आमच्या. गाईज फायनली आपले गेस्ट आलेले आहे भूषण आणि रेवती. फायनली भेटलोय आपण. भूषण आणि रेवती फायनली ब्लॉग मध्ये आले गाईज. एवढे लोक विचारतात की अरे तुमच्यासोबत का नाही ब्लॉग. आता हे लोक लवकरच पुण्याला शिफ्ट होणार आहे आणि लवकरच खूप ब्लॉग येणार आहे. शिवानी हे सुंदर होईल. ड्रेसचा सेकंड आउटफिट. लेट्स गो भाई.
गोष्ट शेअर करायची आहे. योग कसा आला, योग कसा आला, शारीरिक स्थिती काय, शारीरिक स्थिती काय, आपण काय वापरतो. शारीरिक स्थिती SHARAU आम्ही वापरतो. आम्ही हे सुरुवातीला SHARAU तिचा वापर करतो. दुसरं स्पेलिंग आहे SHARAYU. त्याच्यात लाईफी कमी होती, वाय पॉवर योगेश हे आमच्या ध्यानीमध्ये काही नव्हतं. अशा प्रकारे हा योग झालेला आहे. मोठा मस्त योग आहे. धन्यवाद. गाईस इथे शरूची सेकंड लुक चालू झालेला आहे. घ्या, घ्या, घ्या. माझ्यामुळे तुम्हाला वेळ नको. शेरू तो घेताय ना सरळ. हे प्रेम. प्रेम मागून घे मॅम. शरूची एंट्री गाईस. शरयू अबे इस बार अपना ग्रुप ठंडा लग रहा है, कोई आवाज नहीं कर रहा है भाई. क्या ये क्या ये ऋषिकेश, इस बार ग्रुप ठंडा लग रहा है अपना, कोई आवाज नहीं कर रहा है. अभी हम रिटायर हो गए ना. शिवानी आज अख्ख्या ब्लॉग मध्ये मी तुलाच घेतलाय, कारण की तू एवढी सुंदर दिसत आहे. तुम्हारी बीवी हो गई ठंडी. भाई ठंडी का वो तो दिन ब दिन बहुत ज्यादा सुंदर हो रही है. हो रही, ना कुछ हो रहा ना कुछ हो रहा. शिवानी रडशील तर नाही. नाही रडवायला लक्षात ठेव. भुक्की देऊन टाकेन तो रात. हे माझ्या बायकोला भुक्की मारशील का तू. तुम्हारी बायको से बोली बड़ी बहन है वो. वो देख ना पीछे क्या देख रही है, वो देख दादी अम्मा देख कैसी देख रही है. कोई नहीं गाइस, एक भुक्की पड़ेगी मेरी तरफ से. याला मी मारणार आहे. मला एक फायटिंग होऊन जाऊ दे तुमची. फायटिंग होणारच आहे. येस. खड़े हो जाओ सब लोग. एनर्जी डाउन दिख रही है आज गुल्लाने की. हमारे अपोजिशन में कौन है? कोई है ही नहीं है.
वी आर ॲट द एंड ऑफ द प्रोग्राम. केक कटिंग बघा काय आपण. परत एकदा परत एकदा तुम्हारे तरफ से कुछ है क्या भाई? फीकी पार्टी है, फीकी पार्टी है, फीकी पार्टी है. अरे 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 अरे. एक बार एक बार एक बार एक बार हो जाए. एक बार एक बार एक बार. वंस मोर वंस मोर. अरे गच्चे 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 अरे गच्चे. हो गाईस फोटोशूट चालू आहे ते. अरे गाईस आता यांचा फोटोशूट चालू आहे बढिया. तर गाईस आता शेवटचा टप्पा काय रे पंगत चालू आहे. शेवटची पंगत. आपल्याला जेवण भेटलं नाही अजून. शहराकडे थांबतोय. तुला माहिती आहे रिझन? रिझन तुला माहिती आहे? तर गाईस हा रिझन मत पूछो गाईस. इकडे चालू आहे. कसं झालं बाबा जेवण? हा मस्त झालं का? आय होप की जेवण कसं वाटलं तुम्हाला? जेवण छान वाटलं? खूप छान. अरे दोनों भाई. तू काय करताय? पाणी पिताय का तू? चला आपण मम्मीला विचारूया कसं झालं जेवण. कसं झालं जेवण? आता सगळी पंगत मेन माणसं बसले. आईबाबा पण बसले. रेवती आणि भूषण पण बसले आणि सगळे बसले आहेत. आता फक्त अथर्व मी आणि शिवानी बाकी आहे. फक्त अथर्व मला आणि शिवानीलाच त्याचं रिझन माहिती आहे गाईस. ते रिझन बहुतेक तुम्हाला नाही माहिती पडणार आणि माहिती पडलं पण नाही पाहिजे. आतापासून एंगेजमेंटला लास्ट टाइम टिक्याला बोलली होती. टिक्याला बोलली होती रडणार नाही पण आता रडत आहे शिवानी दिदी. सरयू काय की एवढं रागवलं तुला? नाही रागवलं नाही. झाली काय आमची एंगेजमेंट? लेडीज ऑफ गुल्हानेस. ए थांबा ना. तर गाईज फायनली दी डे झालेला आहे. समाप्त झालेला आहे. आता आम्ही फक्त 3 जण आलोय. घरी सगळे गेलेले आहे. आम्ही सामान वगैरे सगळं पॅक करून ठेवलं. आता अथर्व आम्हाला घ्यायला येत आहे. मग अशी झाली एंगेजमेंट गाईज. तुम्हाला मस्त व्हिडिओज बघा. झाली फायनली झाली. फायनली झाली. आमची टीम चालली आहे आता परत. दादा चालले सगळे लवकर फोटो पाठवा. ऑन कॅमेरा घेतलाय तर ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा घेतलाय एक गाईज. व्हिडिओ तर पहिले पाठवा यांचा टाकायला इंस्टाग्रामवर. आज पण पाठवतो. आणि ओके गाईज तर आमचे सगळे मेंबर्स गेलेले आहेत. मग शरीर कसं वाटलं तुला एंगेजमेंट? छान एकदम मस्त झालं गाईज. खूप सुंदर झालं. खूप सुंदर झालं. थोडी घाई झाली. थोडी खूप घाई झाली. खूप घाई झाली. पाहुणे जरा थोडे लेट आले होते बट छान मॅनेज ठीक आहे. केलं. मजा आली. मस्त झाला कार्यक्रम. भाडाने बोलावलं नाही मी तर भाड्यालाच बोलवलंय तिला. तुला भाई तुझं काय रिझन आहे? जायच्या तुझं रिझन आहे की मला कोणी म्हटलं नाही. रिझन ये बघ. आताच बोलली तू. ये बोल रहा मजा आ रहा होता. मी असं म्हणत आहे की जेव्हा कोणी मला काही म्हणणार तेव्हाच ती करणार ना. आता मला काय करायचंय? सोबत राहायचं असतं. काय करशील? ती सोबतच होती. नव्हती. माझ्या सोबत तर नव्हती. कोणासोबत होती? दुसरी कोणतरी होती का? दुसऱ्या कोणतरी बाजूलाच होती. माझ्या तर नव्हती. दूसरा अरे ते वरच्या लग्नात गेली वाटते चुकून. वरच्या लग्नात गलती से ऊपर के शादी में चले गई.
तिच्या लग्नाच्या वेळेस कोणी तिच्या अरे ओ माझी थोडी माझं काम वाढेल ना मग तो बोलत आहे बाई मी तुझ्या लग्नात काम केलं तिच्या लग्नात काम केलं आता हिच्या लग्नात हे काम नाही करत म्हणून तुम्ही काम नाही कराल अरे माझ्या हिच्या लग्नात मस्त काम सगळे चिल्ले हे तू गलत बात आहे म्हणून तू हे थोडी होत आहे बाई काम नाही करून राहिली काही नाहीये मग बरोबर माझं चिल्ले पिल्ले Guys, आमच्या लोकांना तू असे पाया टाकून बसली आम्ही दोघं मस्त एन्जॉय करतोय बाकी काही मजा आ रहा है, मजा आ रहा है. मी सगळीकडे बहुत मजा आ रहा है. काही नको ते लग्नात राहत असते ऐक ना आपण लग्नात राहत असते आपल्याला जर कमी झालं तर आपण आग लावू तिकडे मन म्हणत होती हो तिकडे मन नव्हती तेव्हा मी तुला पाठवलं म्हणतं साक्षी जा. मला सांग मला काय स्वप्न येणार आहे का जेव्हा मला कोणीतरी म्हणतं, बरोबर आहे येणार आहे का स्वप्न येणार आहे का येणार बहीण आहेस ना तू अरे पण बहीण आहे ना तू त्याच्या बाहेर तुला बसलं मनावर कशाला लागणार आहे की साक्षी ये आताही बस. बाई आता इथे तिकडेच बसले आता बघ तुमच्या तिला रूम करा, आम्ही कोणतं काम सांगतो अथर्वला कोणतं काम सांगतो आम्ही अथर्व हे उचल अथर्व हे वर अरे भाई मी बसलो होतो म्हणते भाई सगळ्यात जास्ती कामं आम्ही केलेली सगळ्यात जास्ती सगळ्यात जास्ती आम्ही दोघं साक्षी तू अंदर आहे साक्षी तू आतमध्ये आहे साक्षी आता बिग बॉस होऊन झालं रे आता बिग बॉस झालाच पाहिजे येस पूर्ण फंक्शन मध्ये आपण पायावर पाय ठेवून बसली होती कुठे बसली होती काय माहिती मॅडम ही बहीण काही आता कामात आता काम अथर्वच करताय बघा अरे भाई तिकडे जाऊन बसली येस यार साक्षी काहीतरी पण साक्षी वाद त्या जेव्हा आम्ही चालू होतो सेकंड वेळेस तू यायला पाहिजे होतं ना. बरोबर आहे बरोबर आहे ते बाई दोनच वेळेस यायला पाहिजे होतं. तू Fact, रूममध्ये fact. यायला पाहिजे होतं. तू सोबत असायला पाहिजे होतं. तू एंट्रीच्या वेळेस पाहिजे होती तू मागे पाहिजे होती. Fact. अरे भाई बरोबर आहे. हे स्टेजवरी नव्हती बरं तुला स्टेजवर नव्हती मागे होती गाण्यासाठी पावना आली फोटो काढायला आली तू बस लिटरली मागे हात केली तू नाही होती कसं काय होणार नाही तू? होती. कसं काय हटवलं होतं फोटोग्राफरनी अबे भाई फोटोग्राफरनी हटवलं होतं भाई लिटरली हटवलं होतं भाई म्हणून तिला राग आला म्हणून ती नंतर कामं नव्हती करत. खुर्ची नव्हती बरोबर आहे पण एंट्रीच्या वेळेस का नाही आली पण एंट्रीच्या वेळेस यायला पाहिजे होतं एंट्रीच्या वेळेस यायला पाहिजे होतं भाई भाई एंट्रीच्या वेळेस यायला पाहिजे होतं यायला पाहिजे होतं याच्या स्टार्टिंगला का नाही आली का नाही आली स्टार्टिंगला यायला पाहिजे होतं साक्षी स्टार्टिंगला यायला पाहिजे होतं देऊ शकत नाही तू आन्सर आहे तुझ्याकडे आन्सर काय answer देशील तू याच्यावर मला नाही आन्सर आहे तिच्याकडे आन्सर आहे तिच्याकडे काय माहिती पुण्याला ते जाऊ दे आपण नंतर बघू तू आन्सर दे पहिले नाही दे तू पहिले दे लवकर जागाच नव्हती म्हणा मी कुठे येणार काही जागा अशी म्हणजे जागा नव्हती जागा नव्हती जागा अशी कशी हा एवढं मोठं हे हा ना. होतं जागा कोण? कशी होती भाई आपण होतो स्टेजवर आपण रिकामं. सगळ्यांना जागा होती हिला एकटीसाठी जागा नव्हती का? नव्हती कुठं होती अशी होती. पाय टाकून बसली होती तू कुठं तरी बाई तेच असं बोलत होती एंट्रीला आता पूर्वा नाही चल तिचं बाळ आहे पण तू तर यायला पाहिजे होतं नाही त्याच्या आधी नाही का ही लेहंगा change करून आली. जेव्हा ही साडी घालून आली तेव्हा बरोबर आहे बरोबर तर आहे भाई बरोबर आहे. चुकीचं झालंय रे चुकीचं झालंय फोटोग्राफरने तुला कधी हटवलं चुकीचं असेल झालंय. जेव्हा ते वर सुरू होतं तेव्हा आम्ही तुला एंट्रीचं बोलतोय मी तुला मेकअप चॉईसचं बोलतेय हे मी तुला इकडे बघ, इकडं. नंतर अजून एक मेंबर ऍड झाला अजून एक मेंबर आले गाईस अजून एक तू पण आतमध्ये येऊन जाता अरे लाइटिंग नाही तुझ्या चेहऱ्यावर एवढ्या चांगल्या शर्टला चपकीमध्ये ये लवकर डॉक्टर करू नका कोणी आधी तिचं वजन नाही वाढत आहे हो ते टेन्शन घेते बाई हो ना कशाला तू हिला रागवत आहे का एवढी हा ऑलरेडी तो गायब झाली आहे. करत आहे काम तसे तर केले काम तर केले काम केले चुकीचे काम केले तुम्ही ते काम केलं
तर गाईज मला असं वाटतं की यार हा बिग बॉस थांबलेला आहे जरा. आम्ही परत चालू करतो आम्ही. परत थोड्या वेळ चालू करतो काहीतरी टाकून. आता कंटाळलं कोणतरी पकडा. मी कंटाळलो. हाय गाईज, सो आय होप तुम्हाला हा एंगेजमेंटचा ब्लॉग आवडला असेल. आणि आम्ही सगळे भेटलेलो आहे कारण की आता मस्त मस्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, तेही बघायला विसरू नका. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला तर विसरूच नका. आणि गाईज हा शेअर तुम्हाला करायचं कारण एंगेजमेंट तुम्हाला जो वाटतं की आपल्या ग्रुपमध्ये कोणाची एंगेजमेंट झाली पाहिजे, त्याला हा व्हिडिओ पाठवा. आम्ही गौरांगला पाठवणार आहे, तुम्ही पण पाठवून घ्या. आणि पुढचे व्हिडिओ आणि पुढचे व्हिडिओ बघायला विसरू नका गाईज. लग्नाचे पण बघायचे, भरपूर व्हिडिओ बघायचे. बाय.